इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचा असतो. एक काळ असा होता जिथे तिच्या अस्तित्वाचा प्रश्न चिन्ह होता. ना शिक्षण, ना संपत्तीवर हक्क, ना स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं. पण त्या काळात एक आवाज होता जो भावनेतून नाही तर न्यायातून बोलत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त सहानुभूती दिली नाही, तर तिला कायद्याचे बळ दिले. हिंदू कोड बिल हे फक्त कायद्याचं पान नव्हतं, तिचा सन्मानाचा इतिहास होता. आज आपण स्वातंत्र्य आहोत. त्या स्वातंत्र्यामागे बाबासाहेबांचा संघर्ष आहे. ज्यांनी स्त्रीला हक्क दिले, समाजाला माणुसकी दिली. संविधान हे केवळ कागदावरचे शब्द नाही, तर प्रत्येक नागरिकांच्या आयुष्यातील सुरक्षा कवच आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्वज्ञान नाही, तर जीवन जगण्याचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की वाईट लोकांच्या हातात संविधान हे अवकाशी ठरतं. आज आपण प्रश्न करतो, देशाने काय दिलं, पण आपण देशाला काय दिलं? संविधानाने आपल्याला उभं राहायला शिकवलं आणि आज संविधानासाठी उभं राहणं ही आपली वेळ आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिले, पण त्या हक्काचं संरक्षण करणं हीच आपली खरी देशभक्ती आहे. धर्मांतर हा निर्णय नव्हता, आत्मसन्मानाचा विस्फोट होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्ध यांचा मार्ग स्वीकारला, कारण त्यांना असा धर्म हवा होता जिथे माणूस चुकत नाही तर उभा राहतो, जिथे ना जात ना अपमान, फक्त माणुसकी. ज्याने अत्याचाराला नकार दिला त्यानेच खऱ्या अर्थाने स्वतःला स्वीकारला. धर्म बदलला नाही त्यांनी, तर माणसाला जगण्याची दिशा बदलून दिली. त्यांनी ज्ञानासाठी आयुष्य दिलं, त्यांनी स्त्रियासाठी लढा दिला, त्यांनी आपले हक्क दिले. त्यांनी माणुसकीचा मार्ग दिला. आज आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, पण त्यांच्या विचारासाठी उभं राहतो का? आज आपण टाळ्या वाजवतो, पण त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो का? त्यांनी आपलं आयुष्य जाळलं, आपण एक ठिणगी होऊ शकतो का? माझं शिक्षण म्हणजे माझी ओळख. संविधान वाचलं नाही तर स्वातंत्र्य समजणार नाही. शांतता ही कमजोर नाही, तीच खरी ताकद. आम्ही त्यांच्या विचारांची फक्त वारसदार नाही, आम्ही त्यांच्या विचारांची जबाबदारी आहोत. अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच आमची खरी आंबेडकरी ओळख आहे.